आणि एक एक्झिबिटर जांचेकडे आमी उलोवया, पण सगळ्यांत पयलीं तांचे जे अबाउट दी प्रॉडक्ट आसा ते जाणून घेवया. अँड विथ अस वी हॅव सर, आपलं नाव? भूषण राणे. डॉक्टर मोना गांधी. हाय मॅम. सगळ्यात आधी थँक्यू. गोव्यात एवढं मोठं एक्झिबिशन होतं आणि जी गरज होती गोव्यात त्याच्याबद्दल आणि तुमचं प्रॉडक्ट इथेपर्यंत पोहोचवण्यासाठी. सगळ्यात आधी मला तुम्ही जसं सांगितलं की 2 प्रॉडक्ट आहे, एड्युफोर्स आणि प्लॅनेट सेफ ह्याच्यावरती. सो प्लॅनेट सेफवरती आधी बोलूया. काय आहे प्रॉडक्ट आणि हो त्याच्याबद्दल काय प्रॉडक्ट आहे? प्लॅनेट सेफमध्ये आपण सेफ्टी इक्विपमेंट्स, खास करून फॉल प्रोटेक्शन सिस्टम, ते आपण मॅन्युफॅक्चर करतो आणि काही गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपले हार्नेसेस, फुल बॉडी हार्नेस ज्याला बोलतो किंवा लोकल लँग्वेजमध्ये सेफ्टी बेल्ट बोलतात, तर ते आपण करतो. त्याच्याबरोबर फॉल अरेस्टर्स, जे वरती माणूस काम करतो आहे, सेफली वरती जाईल, खाली येईल, कुठे पडला तर लॉक होईल, ते इक्विपमेंट्स करतो. आणि स्पेसिफिकली रेस्क्यू इक्विपमेंट्स, जर माणूस कुठच्या हाईटवर कुठेही फसलेला असेल तर त्याला सुरक्षितरित्या खाली कसे उतरवायचं, हे सगळे इक्विपमेंट्स आपण. हे मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आहे. म्हणजे आजकाल आम्ही बघतोय की बिल्डिंगवरती AC रिपेअरपर्यंत ते कोणीही चढतात आणि रिपेअर करतात, पण त्याच्या सेफ्टीवरती कोणी विचार करत नाही. सो समजा इथे आल्यावर, म्हणजे तुम्ही समजा म्हटलं की मॅन्युफॅक्चरर आहेत, पण इथे तुम्ही डायरेक्टली बिझनेसवरती डायरेक्टली डील करू शकतात. काय आहे, कसं आहे? 100% बिझनेसवर डायरेक्ट डील करू शकतो. कोणी क्लायंट आलं, आपण एक्सप्लेनही करतो, काय डील क्लोज करायची असेल ती क्लोजही करतो आणि आपण एक सोल्युशनसुद्धा देतो. जसं तुम्ही बोललात कुठे काम करतो आहे तिकडे काही सोल्युशन नाही आहे, सो वी प्रोव्हाइड द सोल्युशन फॉर दॅट. सो रिस्पॉन्स कसा होता? आता दुसरा दिवस आहे, ऑलमोस्ट आता अर्धा दिवस झाला दुसरा. रिस्पॉन्स कसा होता? चांगला आहे रिस्पॉन्स. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CM साहेब आपले गोव्याचे आलेले, सामंत सर, आणि त्यांनी आपल्याला त्यांचे काही इनपुट्स दिले. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बरेचसे दिग्गज असे क्लायंट्स पण आपले आहेत. तर म्हणजे बऱ्याचशा ट्रेनिंग्सबद्दल रिक्वायरमेंट होती, इक्विपमेंट्सबद्दल रिक्वायरमेंट आपल्याला आली, इन्क्वायरीज केल्या, काही नॉलेज पण त्यांनी गेन करण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा क्लायंट्सनी. तर तसं म्हणजे इंटरॅक्शन पण झालं. काही जुने क्लायंट्स आम्हाला भेटले, काही जुने आमचे प्रोफेशनल कलिग्स भेटले. मॅन्युफॅक्चरिंग महाराष्ट्रामध्ये होतं की कुठे आहे प्लांट? महाराष्ट्रामध्ये आणि लखनौमध्ये 2 ठिकाणी होतं. गोव्यात काही आउटलेट्स किंवा तुमचं फ्रँचायझी वगैरे तसं काय आहे? अजून नाही आहे. गोव्याचे क्लायंट्स आहेत तुमचे? हो, क्लायंट्स आपले पॅन इंडिया आहेत आणि गोव्यामध्ये पण आपले क्लायंट्स आहेत. आपण गोव्यामध्ये येऊन पण बऱ्याच ट्रेनिंग्स केलेले आहेत आत्तापर्यंत. हो, ट्रेनिंगचं तुम्ही बोललात, तुमचं मला वाटतं एड्युफोर्स हे ट्रेनिंगसाठी आहे. काय आहे नक्की आणि कसं काय आहे? एड्युफोर्स ही जी संस्था आहे ह्याच्यात आपण एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टीमध्ये सगळ्यांमध्ये तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण ट्रेनिंग्स देतोय, ऑडिट्स कंडक्ट करतो, कन्सल्टन्सी देतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपले सगळे ट्रेनिंग्स आहेत. वर्क एट हाईट आहे, त्याच्यात रेस्क्यू आहे, त्याच्यानंतर कन्फाईन्ड स्पेस आहे, फायर फायटिंग आहे, फर्स्ट एड आहे, क्रेन ऑपरेशन्स, म्हणजे जे काही इंडस्ट्रियल सेक्टर्सला लागतात ते सगळे ट्रेनिंग्स आपण प्रोव्हाइड करतो, सगळ्या सेक्टर्सना प्रोव्हाइड करतो. म्हणजे आता राईट फ्रॉम विंड टर्बाईन्स, ज्यांचे पवनचक्क्या आहेत, त्यांचं मशीन असतं 130 मीटरला, त्यांना पण आपण ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतो. टेलिकॉम सेक्टरला देतो, कन्स्ट्रक्शन सेक्टरला देतो, केमिकल कंपनीज आहेत, फार्मास्युटिकल्स आहेत, IT सेक्टर्स आहेत, ट्रान्समिशन सेक्टर, असं सगळ्या सेक्टर्सना आपण ट्रेनिंग्स देतो. इंडस्ट्रीजमध्ये तर एक हे होतं की नाही, एक इंडस्ट्री असणार त्याच्यातच सेफ्टी, पण इंडस्ट्रीच्या बाहेर पण खूपशा ऑक्युपेशन्स आहेत. ते मला वाटतं आमचं सुद्धा जर्नलिस्ट म्हणून एक कंपनी असते, त्यांना पण सेफ्टीची गरज असते ऑफिसमध्ये, सो त्याला पण देतात. येस. इनफॅक्ट आपल्याकडे एक ऑडिओ आणि मीडिया कोलॅबरेशनचं एक मुंबईमध्ये आपल्याला एक रिक्वायरमेंट आलेली. तर त्यांना त्यांचं म्हणजे सेटअप, त्यांचा जो स्टुडिओ सेटअप होता त्याच्यामध्ये त्यांना एक इमर्जन्सी आली. एका माणसाला इलेक्ट्रिक शॉक बसून तो बेशुद्ध पडला. तर त्याच्यानंतर कोणालाच काही माहिती नव्हतं की नक्की काय करायचं. सगळे हातपाय चोळतायत, याला बोलवतायत, पाणी शिंपडतायत. तर अशा वेळेला त्यांना इतकं कन्फ्युजन झालं आणि तो माणूस नंतर हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मेला. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की तुम्ही काही आम्हाला असं फर्स्ट एड किंवा इमर्जन्सी मॅनेजमेंट शिकवू शकता का. तर मी स्वतः मेडिकल डॉक्टर आहे, मी अतिदक्षता सेवामध्ये स्पेशलायझेशन केलं आहे आणि माझा 11 वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे. पण मला असं वाटलं की तिथे पण आपण लोकांचा जीव वाचवतो, तर इकडे पण येऊन लोकांचा जीव वाचवण्यात मला असं वाटतं रोजचा दिवस नवीन मला जिवंत राहता येईल. म्हणून मग हे ट्रेनिंग आम्ही मग त्यांच्यासाठी केलं आणि ते इतके खुश झाले की काहीतरी वेगळं त्यांच्या नेहमीच्या रुटीनपेक्षा. तर पलीकडे जाऊन त्या कोणाची तरी जीव वाटेल ह्याचा एक आनंद मिळाला असेल. आणि ही खरं गरज, तुम्ही जसं हेल्थ किंवा सेफ्टी म्हटलं ते हेतून सुरू होते. अवेअरनेस आणि ह्याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आणि खरंच खूप चांगलं काम आहे हे. मला वाटतं खूप कंपनीज येऊन गेल्या असणार तुमच्याकडे, पण एक दिवस अजूनही आहे, उद्या येऊन तुम्ही भेटू शकतात. स्टॉल नंबर आहे तुमचा
बी स्टॉलवरती नक्की येऊन भेटा एड्युफोर्स आणि प्लॅनेट सेफ यांच्या. सो ओव्हरऑल ह्या एक्झिबिशनबद्दल काय बोलणार, कसा एक्सपिरियन्स होता? फॉर द फर्स्ट टाइम खूप चांगला आहे. एक्सपेक्ट जेवढं केलेलं आहे इट्स अ गुड रिस्पॉन्स. तुम्हाला चांगलं आहे. म्हणजे आम्हाला इकडे येऊन इकडच्या लोकांशी कोलॅबरेट आणि काही कम्युनिकेट करायला चान्स मिळाला. आणि आमचा पॅन इंडिया प्रेझन्स आहे, पण गोवामधले जे क्लायंट्स आम्ही पोहोचू शकलो नाही त्या लोकांपर्यंत, त्यांना पण आम्हाला जाऊन म्हणजे एक प्लॅटफॉर्म जिथे सगळे लोक आम्हाला येऊन भेटू शकतात, आम्ही त्यांना भेटू शकतो, हा एक मुख्य मदतीचा नेटवर्क झालं. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. You are watching